शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव तसेच तुरीच्या बाबतीत सुद्धा अपडेट बघूया. मित्रांनो, तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांसाठी काम करत राहू, या व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, तुम्ही कापूस विकला की नाही ते पण कमेंट करा. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे ते सांगा. आणि विशेषतः तुरीचे मार्केट तुमच्याकडे वाढले की नाही, तुरीचे भाव, सोयाबीनचे भाव, आपण कोणतेही शेतकरी असेल तर कमेंट करा. तुमची कमेंट नक्की वाचेल. सुरुवात करतोय. वरोरा शेगाव येथे कापसाला जास्तीत जास्त 8,010, हिमायतनगर जास्तीत जास्त 7,700, हिंगणघाट जास्तीत जास्त 8,075, वर्धा जास्तीत जास्त 8,150, कोपरना जास्तीत जास्त 7,850, सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,145, काटोल जास्तीत जास्त 8,100, पारशिवनी जास्तीत जास्त 7,900, देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,000, अमरावती जास्तीत जास्त 7,850, सावनेर जास्तीत जास्त 7,800, धारूर बीड जास्तीत जास्त 7,840, केस बीड जास्तीत जास्त 8,000 रुपये, वसमत परभणी जास्तीत जास्त 7,680, देऊळगाव राजा 7,800, मानवत 7,880, जिंतूर 7,840 रुपये. मित्रांनो, तुरीचा विचार केला तर पांढरी तूर जालना 8,300, लाल तूर जालना 8,400, तर काळी तूर जालन्याला 8,300, देऊळगाव राजाला सुद्धा 7,800, माजलगावला 8,698. मित्रांनो, आपल्यापेक्षा इतर राज्यामध्ये तुरीचे भाव काही ठिकाणी जास्त आहे, अगदी 9,000 पर्यंत आहे. तुरीचे मार्केट वाढत आहे. सोयाबीनचे सुद्धा भाव 5,500च्या पुढे भरपूर ठिकाणी जाताना दिसत आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती कमेंट करा. अशाच माहितीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जाताना लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.